समुद्राच्या कुशीत वसलेलं आणि दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं पवित्र ठिकाण म्हणजेच श्री क्षेत्र हरिहरेश्वर. पण येथील ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा तुम्ही कधी अनुभवली आहे का? खडकांवर आदळणाऱ्या लाटा आणि प्रत्येक वळणावर दिसणारी अद्भुत दृश्य आणि तीर्थस्थाने तुम्ही पाहिली आहेत का? चला तर मग सुरू करूयात ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेचा अविस्मरणीय प्रवास. नमस्कार मित्र, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये. आणि मी सिद्धांत भुसाणे आज घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग. तर आत्ता आपण आहोत माझ्या गावी म्हणजे श्री क्षेत्र हरिहरेश्वरमध्ये. आणि हरिहरेश्वरमध्ये खूप लांबून पर्यटक त्याचप्रमाणे भाविक येत असतात. आणि इथे आल्यानंतर दर्शन करून झाल्यानंतर प्रत्येकाला इथली ब्रह्मगिरीची जी प्रदक्षिणा आहे ती करायची असते. प्रदक्षिणा करत असताना दिसणारे हे जे नजारे आहेत ते सर्वांनाच पाहायचे असतात. पण ही प्रदक्षिणा कधी करायची, प्रदक्षिणा करण्याची योग्य वेळ काय आणि प्रदक्षिणा कशी करायची, प्रदक्षिणा करत असताना प्रदक्षिणे करते वेळेस आपल्याला यामध्ये कुठल्या तीर्थस्थानांचं दर्शन घेता येतं, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमधून सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर या बघा मंदिराजवळ असणाऱ्या साधारण 20 फूट उंचीच्या दीपमाळा. आणि या दीपमाळांच्या या बाजूने जर तुम्ही बघितलात, हे बघा हे इथे आहे हरिहरेश्वराचं मंदिर. आणि हा जो मार्ग जातो तो प्रदक्षिणेकडे जातो. आपला इंट्रो घ्यायला मदत केली उमेश दादांनी, धन्यवाद. तर हे बघा इथे तुम्हाला हा बोर्ड लागलेला दिसेल प्रदक्षिणा मार्ग. तर इथून आत्ता आपण ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेची सुरुवात करणार आहोत. चला, हे बघा हे इथे आहे हरिहरेश्वर मंदिर, श्रीदेव हरिहरेश्वर मंदिर आणि बाजूलाच श्रीदेव कालभैरवनाथ मंदिर. तर इथे दर्शन झाल्यानंतर मग आपण प्रदक्षिणेला सुरुवात करतो. आता साधारण बघा ह्या इथून पायऱ्या आहेत, साधारण चढून उतरून 150 पायऱ्या आहेत. तर इथून आता आपण प्रदक्षिणेची सुरुवात करतोय. तर बघा आत्ता आपण मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या पायऱ्यांनी वरती प्रदक्षिणेची सुरुवात केली आहे. हे कालभैरवनाथ मंदिर आहे, हे हरिहरेश्वर मंदिर आहे. तर ह्या अशा इकडे पायऱ्या आहेत मागून आणि समोर मस्तपैकी अथांग पसरलेला समुद्रकिनारा आपल्याला दिसतोय. आणि समोर जे दिसतंय ते मोरेश्वराचा डोंगर आहे म्हणजेच मोरगिरी आहे. तर चला वरती आता सुरुवात करूया प्रदक्षिणेसाठी. आणि इकडेच पुढे गेल्यानंतर तुम्हाला जो व्ह्यू बघायचा असतो ना, जो नजारा सध्या सोशल मीडियावर वगैरे खूप व्हायरल होतो आहे, तो नजारा आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि तो नजारा म्हणजे गणेश गल्ली नाही आहे, तर काय आहे ते मी पुढे जाऊन तुम्हाला नक्की सांगणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पुढे बघत राहा. ज्यावेळेस आपण ही ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करायला येतो ना, त्यावेळेस एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की भरती आणि ओटीचा अंदाज घेऊन प्रदक्षिणा करा. जास्त जर पाणी भरती असेल तर प्रदक्षिणा करणं शक्यतो टाळा. आणि इथले जे माहितगार लोक आहेत, गावकरी आहेत, त्यांना विचारूनच तुम्ही पुढे प्रदक्षिणेला जा. मंदिराच्या तिथे जे काही कर्मचारी असतात त्यांना विचारा आणि मग भरती ओटीचा अंदाज घेऊनच प्रदक्षिणेसाठी जावं. त्यानंतर प्रदक्षिणेला जात असताना आपण सोबत जे काही वस्तू नेतो, म्हणजे खाण्यापिण्यासाठी ज्या काही आपण गोष्टी नेतो, त्या खाऊन झाल्यानंतर कृपया करून जो काही प्लास्टिक रॅपर्स असतील, प्लास्टिक बॉटल्स वगैरे असतील, त्या इकडे तिकडे टाकू नका. त्या आपल्यासोबत घेऊन योग्य त्या ठिकाणीच टाका, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा कचरा इकडे होणार नाही, याची नक्कीच काळजी घ्या. तर आत्ता आपण येऊन पोचलो आहे. तुम्हाला मगाशी बोललो की जे ठिकाण सोशल मीडियावर सध्या खूप म्हणजे फेमस होतं आहे तेच हे बघा. तर हे ठिकाण म्हणजे गणेश गल्ली नाही आहे. तर काय आहे ते सांगतो तुम्हाला. त्याआधी थोडे सिनेमॅटिक्स एन्जॉय करा. तर मित्रांनो, आत्ता ना आपण
बघितलं तर आता इकडून आपण पायऱ्या चढून या ठिकाणी आलो आहे आणि समोरच अथांग पसरलेला समुद्रकिनारा आणि त्यामधून फेसाळणाऱ्या ज्या लाटा दिसत आहेत त्या अप्रतिम दृश्य आहे. समोरच मोरगिरी आणि तिकडेच अगस्ती गुहा आहे, तो सुद्धा व्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. इकडे संपूर्ण आपलं हरिहरेश्वर गाव आणि बघा इथे आल्यानंतर तुम्हाला जो नजारा बघायचा असतो तो हाच, जो सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. आणि इकडे जे दिसतं आहे ते ब्रह्मगिरी, म्हणजे आपल्या उजव्या हाताला ब्रह्मगिरी, की ज्या ब्रह्मगिरीला आपण आत्ता प्रदक्षिणा करणार आहोत. आणि या बाजूला आहे विष्णुगिरी आणि तिकडच्या पलीकडच्या बाजूला शिवगिरी आणि पार्वती. तर हरिहरेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेताना तुम्हाला लिंग स्वरूपात वसलेले ब्रह्म, विष्णू, महेश आणि आदिमाया पार्वती यांचं दर्शन झालं असेल आणि तेच टेकडी स्वरूपात सुद्धा आपल्याला इकडे दर्शन होतं. तर आत्ता आपण ब्रह्मगिरीच्या टेकडीला म्हणजे प्रदक्षिणा करणार आहोत, म्हणजेच ब्रह्मगिरीला आपण प्रदक्षिणा करणार आहोत. तर या बाजूला ब्रह्मगिरी, म्हणजे तुम्ही प्रदक्षिणेची ज्यावेळी सुरुवात करता ते उजव्या हाताला ब्रह्मगिरी आहे आणि डाव्या हाताला विष्णुगिरी आहे. तर हे ठिकाण म्हणजे गणेश गल्ली नाही असं मी मगाशी म्हटलं. तर काय झालं आहे माहिती आहे, सोशल मीडियावर खूप साऱ्या जणांनी ही गणेश गल्ली म्हणून सगळ्यांनी टाकलेलं आहे आणि त्याचप्रमाणे जे कोणी त्या व्हिडिओज बघून वगैरे इकडे येतात ते सुद्धा हे ठिकाण गणेश गल्ली म्हणूनच दाखवतात. तर हे गणेश गल्ली नाही आहे. गणेश गल्ली काय आहे ते मी इथे तुम्हाला आत्ता या व्हिडिओमध्ये दाखवतो. तर हे ठिकाण म्हणजे काय आहे, तर ह्याला आपण प्रदक्षिणा मार्गच म्हणतो आणि शुक्लतीर्थ व्ह्यू पॉईंट असं म्हणू शकतो, कारण समोरच खाली गेल्यानंतर आहे शुक्लतीर्थ. आणि आणखीन सुद्धा आपल्याला या प्रदक्षिणेमध्ये कुठल्या तीर्थस्थानांचं दर्शन होतं ना त्यासुद्धा गोष्टी मी तुम्हाला यामध्ये दाखवणार आहे. तर चला मग आता खाली पायऱ्या उतरून पुढे प्रदक्षिणेला सुरुवात करूयात. आत्ता आपण पायऱ्या उतरतोय खाली आणि त्यानंतर मग पुढे असणारे जे विष्णुपद आहे, गायत्री तीर्थ आहे, कामधेनू तीर्थ आहे, ते कुठे आहे ते स्थान ते मी सगळं तुम्हाला नंतर दाखवणार आहे. तर ही जी लोकेशन मी बोललो ना तुम्हाला की जी गणेश गल्ली म्हणून सर्वांना वाटते, तर ती ॲक्च्युली गुगल मॅपलासुद्धा ही चुकीची लोकेशन पडली आहे. तर ते कसं चेंज करता येईल ते पण बघतोय. हे बघा काही पर्यटक पण आपल्याला दिसत आहेत इकडे. आता जे कोणी इकडे नवीन येत असतील ना तर त्यांना हे थोडं खूप म्हणजे भीतीदायक वाटेल, कशा पायऱ्या एकदम उतरायच्या वगैरे. तर काही नाही, तुम्ही प्रदक्षिणा करत असताना स्वतःची काळजी घ्या आणि त्याचप्रमाणे निसर्गाची देखील काळजी नक्कीच घ्या. आणि जर वयस्कर मंडळी असतील तर शक्यतो प्रदक्षिणा करताना म्हणजे टाळलेलंच चांगलं आहे, किंवा तुम्ही व्यवस्थित त्यांना घेऊन येऊ शकत असाल तर नक्कीच प्रदक्षिणा करा. आणि इकडून चालताना वगैरे स्वतःची काळजी घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे समुद्राकडे जाताना पाण्याच्या साईडनी कोणी जाऊ नका, कारण पाय घसरून पडण्याचे वगैरे चान्सेस असतात आणि त्यानंतर मग आपण निसर्गाला दोष देतो, तिथल्या जागेला दोष देत असतो. त्यामुळे पाण्याच्या साईडून कोणी जाऊ नका, स्वतःची काळजी घ्या आणि व्यवस्थितपणे प्रदक्षिणा करा. बघा आता आपण इकडून खाली उतरलो आहे आणि इथे काही सूचना फलकसुद्धा लागलेले आहेत, त्यामुळे नक्कीच या नियमांचं पालन करा. चला आता पुढे आल्यानंतर समोर आहे शुक्लतीर्थ आणि आता पुढे जाऊन तुम्हाला विष्णुपद दाखवतो आणि गायत्री तीर्थ दाखवतो. तर बघा सगळीकडे प्लास्टिक बॉटल्स दिसत आहेत पडलेल्या. हे आपले जबाबदार पर्यटक आहेत. बघा हे ब्रह्मगिरी, जिकडून आता आपण प्रदक्षिणा करणार आहोत. म्हणजे या पायऱ्या उतरल्यानंतर आपल्याला उजवीकडेच जायचं आहे आणि या बाजूला विष्णुगिरी, इकडे विष्णुगिरी आणि त्या पलीकडे शिवगिरी आणि पार्वती असं आहे. तर आता इथून आपण पुढे जात असताना आपल्याला पहिलं आहे ते इथे विष्णुपदाचं दर्शन होतं. म्हणजे विष्णूंनी जी पावले ठेवली म्हणजे गयेत, मक्केत आणि या शुक्लतीर्थावर, तर ते हे विष्णुपद.
आता पाण्याचा मारा इकडे सारखा होत असतो. आपण बघू शकता किती पाणी आहे. भरतीच्या वेळेस तर पूर्ण पाणी वरती असतं, त्यामुळे हा जो पायाचा ठसा आहे तो आता तेवढा स्पष्ट दिसत नाही, तरीसुद्धा तुम्हाला अजून पण बघता येईल. हे आहे विष्णुपद. कधी आलात हरिहरेश्वरमध्ये तर नक्कीच प्रदक्षिणा करत असताना हे स्थान आहे ते बघायला अजिबात विसरू नका. आणि इथून बरोबर मागच्या बाजूस, इकडच्या बाजूस, म्हणजे आता बघा इथे विष्णुपद आहे आणि त्याच्या बरोबर मागच्या बाजूस इथे आहे गायत्री तीर्थ. तर आता आपण तिथे जातोय. गायत्री तीर्थामध्ये त्या तीर्थस्थानाचं दर्शन घेतो. चला. तर आपण इथे समोरच बघितलं विष्णुपद आणि त्याच्या बरोबर मागच्या बाजूला हे असं डोंगरामध्ये कोरलेलं गुहे टाईप हे दिसेल तुम्हाला. इथून अशा थोड्याफार पायऱ्यासुद्धा आहेत. इथून आतमध्ये यायचं. इथे आहे गायत्री तीर्थ. हे बघा इथे गायत्री तीर्थ आहे. म्हणजे आपण जर विचार केला तर समोर एवढा अथांग पसरलेला समुद्र किनारा आहे, खारं पाणी आहे, परंतु इथे आतमध्ये मात्र गोडा पाणी आहे. तर नक्की इथे सुद्धा भेट द्या. या तीर्थस्थानांचं नक्कीच दर्शन घ्या. आता आपण इथून पुढे जाऊयात. तर इथून आपल्याला आता पुढे जायचं आहे आणि आता हा इथला जो मार्ग असणार आहे तो खडकाळ मार्ग आहे. शेवाळ वगैरे असते, पाणी वरती येत असतो, त्यामुळे शक्यतो करून फोटो काढण्याच्या नादात, त्यानंतर व्हिडिओ करण्याच्या नादात पुढे पुढे जाऊ नका, पाण्या साईडून जाऊ नका. स्वतःची काळजी घ्या आणि नक्कीच सावधगिरीने ही प्रदक्षिणा करा. आता इकडे बघितलं तर मागेच एक आत्ताचं उदाहरण दिसतंय. हे बघा, हे आता खडकावर उभे आहेत. त्यांना पण आता सांगतो, तर असं फोटो आणि व्हिडिओ करण्याच्या नादामध्ये पाण्याच्या साईडनी आम्हाला जायचं आहे आणि पाठून लाटा उडताना आम्हाला फोटो काढायचे आहेत, तर असे काही प्रकार करू नका. कारण मग कुठली दुर्घटना घडली की मग आपण, म्हणजे कुठली दुर्घटना घडली की आपण मग तिथल्या स्थानाला, म्हणजे त्या क्षेत्राचं नाव खराब होतं. त्यानंतर आपण निसर्गाला दोष देत असतो. आपली चूक काय असते ते आपण कोणाला सांगत नाही, त्यामुळे ही दक्षता नक्की घ्या. तर चला आता आपण इथून पुढे जाऊयात आणि पुढे असलेलं जे हे आहे कामधेनू तीर्थ आहे ते मी तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर आहे पांडव तीर्थ. सूर्यास्त होतोय. हा, ही किरण बघा जबरदस्त दिसत आहेत त्या इथून. आणि आज पण खूप सारे पर्यटक आहेत प्रदक्षिणेसाठी. जास्त बघायला गेलं तर शनिवार रविवार ज्या वेळेस असतो त्यावेळेस खूप सारे पर्यटक असतात. तर बघा, आणि जी कोसाची जी प्रदक्षिणा आहे ती ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी आणि पार्वती ह्या 4 टेकड्यांना केली जाते. म्हणजे या 4 स्थानांना केली जाते. तर ती कोस प्रदक्षिणा जर तुम्हाला बघायची असेल तर कोस प्रदक्षिणेचा सुद्धा व्हिडिओची, म्हणजे जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देतो, नक्की चेक करा. प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला हे असे मस्त जाळीदार, म्हणजे ही नक्षी आहे ती दिसेल. ही संपूर्ण पाण्याचा मारा होऊन तयार झालेली आहे. हे बघा, आता इथून आपण बघणार आहोत कामधेनू तीर्थ आणि त्यानंतर पांडव तीर्थ. तर याआधी तुम्ही ही प्रदक्षिणा केली आहे का, कमेंट करून नक्की सांगा. भरतीची वेळ होती त्यामुळे आता ना पूर्ण पाणी झालं इकडे. आता हळूहळू ओटी फिरेल, त्यामुळे शक्यतो ओट असतानाच ही प्रदक्षिणा करायला या. तर आता आपण येऊन पोचलोय कामधेनू तीर्थ या ठिकाणी. तिकडून पुढे येत असताना तुम्हाला, म्हणजे विष्णुपद बघितलं, गायत्री तीर्थ बघितलं, त्यानंतर पुढे आल्यानंतर हे मध्येच असं हे दिसेल तुम्हाला एक गोमुख आहे. आत्ता ते थोडं मोडकळीस असलेल्या अवस्थेत आहे, परंतु इथे त्याला कामधेनू तीर्थ म्हणतात. हा, हे समोर. तर समोर बघताय हे आहे कामधेनू तीर्थ. तर आता इथून
आपण पुढे जाणार आहोत पांडव तीर्थाकडे. आणि पांडव तीर्थाच्या इथून मग मंदिरात गेलो की आपली प्रदक्षिणा आहे ती पूर्ण होते. तर इथून आता आपण जायचं आहे पांडव तीर्थाकडे. आणि तुमचं जर नशीब असेल ना तर तुम्हाला इथे समोरच डॉल्फिन वगैरे सुद्धा बघता येतील अगदी जवळून. हा एक फॉरेनवरून आलेला जर तुम्हाला कोस प्रदक्षिणेचा अनुभव घ्यायचा असेल ना तर कार्तिकीची जी यात्रा असते, कार्तिकोत्सव जो असतो त्यावेळेस नक्की हरिहरेश्वरमध्ये या. त्या दिवशी श्रीदेव कालभैरव आणि माता योगेश्वरी अशा 2 ज्या पालख्या आहेत त्या कोस प्रदक्षिणेसाठी निघतात. संपूर्ण गावामधून संपूर्ण ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिमाया पार्वती अशा टेकड्यांना ही प्रदक्षिणा केली जाते. खूप छान प्रदक्षिणा असते आणि एकदम थरारक अनुभव देणारी ही प्रदक्षिणा असते. त्यामुळे हरिहरेश्वरमध्ये त्या दिवसात जर आलात तुम्ही तर तुम्हालासुद्धा देवांच्या पालख्यांसोबत या प्रदक्षिणेचा नक्कीच आनंद घेता येईल. तर तो व्हिडिओसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, तोसुद्धा नक्की चेक करा. आणि आता आपण पुढे थोडे साईड व्हा. तर आता आपण पुढे जाऊन पोचणार आहोत पांडव तीर्थाकडे. हे बघा इकडे पांडव तीर्थ आहे आणि पुढे गेल्यानंतर मंदिर आहे. तर मंदिराच्या बरोबर समोरच्या बाजूला जर आपण बघितलं तर आहे मोरेश्वराचा डोंगर म्हणजे मोरगिरी. तर मोरगिरी या ठिकाणीच अगस्ती ऋषींचं वास्तव्य होतं आणि ती अगस्ती गुहा अजूनही अगस्ती गुहाच म्हणून ती ओळखली जाते. तर तो देखील व्हिडिओ आपण केलेला आहे, त्याचीसुद्धा लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. तर तो व्हिडिओसुद्धा नक्कीच चेक करा. लाखो व्ह्यूजसुद्धा त्या व्हिडिओला आलेले आहेत, खूप सारी पसंती दिलेली आहेत तुम्ही, त्यासाठी धन्यवाद. तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा. समोर आहे पांडव तीर्थ. तर पांडव तीर्थ इथे श्राद्धादी कार्य वगैरे केली जातात अजूनही. तर हे आहे समोरच पांडव तीर्थ. तर हे पांडव तीर्थ बघून झालं, आता पुढे मंदिराकडे जायचं. मग आपली प्रदक्षिणा आहे ती पूर्ण होते. प्रदक्षिणा करून आल्यानंतर इथे सरबत, नारळ पाणी अशी स्टॉल्स लावलेले आहेत. इथे तुम्ही नारळ पाणी वगैरे ट्राय करू शकता. बघा गोळा बिळा आहे, सगळं काय आहे. आणि इथे बघा हे आहे पांडव तीर्थ. तर इथे श्राद्धादी कार्य वगैरे केले जातात. बघा इथे सुद्धा सूचना फलक लावलेले आहेत. तर नक्की त्या सूचनांचं पालन करा आणि छानपैकी प्रदक्षिणा करा. इथून आता मंदिरामध्ये जायचं आणि मग आपली प्रदक्षिणा आहे ती पूर्ण होते. तर आत्ता आपण हा व्हिडिओ इथेच संपवतो आहे. मला जेवढी माहिती होती ती तेवढी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओमध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या नक्कीच फॉलो करा आणि व्यवस्थितपणे प्रदक्षिणा करा. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि ह्या आधीच तुम्ही ही प्रदक्षिणा केलेली आहे का किंवा कोण हरिहरेश्वरमध्ये यायचा प्लॅन करतो त्यानेसुद्धा नक्कीच कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर चला मग भेटूयात एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, हसत राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.